आपण आता बोटिंग पॉइंट कडे चाललोय. व्हिडिओ काढतो बाकी इथे तिकीट काउंटर आहे. हे दगडी दाखवले त्याच्यात ही माणसाची बांगलादेशी आहेत. आपल्या साईडला खूप गर्दी कमी आहे, बांगलादेश साईडला खूप गर्दी आहे. आज शुक्रवार असल्यामुळे बरेचसे तिकडचे गेस्ट आलेले आहेत तिकडे. इथे तिकीट काउंटर आहे. तिकीटाचं रेट बघूयात ना. रेट आहे 800 रुपये फॉर 3 पर्सन फॉर 45 मिनिट्स. मंडे लाईन नंबर 1 इथे दिलेलं आहे. आपल्या पावसाळा चालू असल्यामुळे इथे वॉटर क्लिअर नाही आहे, नाही तर इथे एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर असतं. 45 मिनिट्सची बोट राईड असते इथे. आणि हे पुढचे जे सगळं लोक दिसतात हे सगळे बांगलादेशचे आहेत. इंडिया साईडला 2 स्टोरीज आत्ता नदीमध्ये उतरलेत आणि हे बाकीचे 3-4 जण चाललेत आत्ता. आणि आम्ही 4 जण, म्हणजे असे टोटल 10 लोक इथे आहोत. 9-10 लोक. आपली बोटिंग अशी इकडून चालते, अशी पुढे या साईडला ब्रिजच्या खालून थोडंसं पुढे जातात. आणि ही इथे जे दगडाची लाईन केलेली आहे ही आपली बॉर्डर आहे. पुढे बांगलादेशचे लोक आहेत सगळे गर्दी केलेले. इथेच आपलं बोटिंग चालतंय. आणि हे जे दगडाची लाईन दिसतीये ही बांगलादेशची आणि इंडियाची बॉर्डर म्हणू शकतो. आणि त्या साईडला जी गर्दी आहे पूर्ण लोकांची ते बांगलादेश साईडचे लोक आहेत. इंडिया साईडला खूप कमी आहेत. आज शुक्रवार आहे त्याच्यामुळे भरपूर लोक तिकडून इकडे सुट्टी मनवण्यासाठी येतात. बोटिंग चालतं त्यांचं. आणि पाण्यामध्ये असे काही बॉर्डर नाही आहे, पण तिकडचे लोक इकडे जनरली येत नाहीत आणि आपल्याकडचे तिकडे जात नाहीत. आपल्याकडचे जे बोटिंग चालतं ते या साईडला जनरली, या साईडला आपला जो ब्रिज क्रॉस करून आलो त्या साईडला आपलं बोटिंग चालतं. इकडे गार्ड थांबलेले आहेत डिफेन्सचे. तिकडून पण बांगलादेशचे गार्ड येतात. ह्याच्या पलीकडे आपण जात नाहीत, ना पाण्यामधून ना आपल्या जमिनीवरून. हे बांगलादेशचे 2 गार्ड या साईडला चालत येतात. ते लोक आलेले आहेत इकडे बांगलादेशचे बघायला. आणि इकडे या साईडला आपल्या इंडिया साईडची बोटिंग चालते. डावकीला जाताना ऑन द वे हा एक 2-3 वॉटरफॉल मिळतात आपल्याला. हा त्यातल्या त्यात सगळ्यात छान वाला आहे. क्या नाम है इसका? बोरबिल. बोरबिल. ज्यादा कौन सा बिल्डिंग से चीज स्माइल. पूरा पानी इधर आ जाता है, इधर आ जाता है. बाइक के हम रुका देते हैं. बोरबिल नावाचं वॉटरफॉल आहे इथे. मस्त दिसतोय. मारून दाखवतो.
भरपूर असा मोठा वॉटरफॉल आहे. आज पाऊस नसल्यामुळे पाण्याचा फ्लो कमी आहे, नाहीतर इथे पूर्ण आपण ज्या ब्रिजवर थांबलोय तो इथेपर्यंत पाण्याचे तुषार येतात, आपल्याला पूर्ण भिजवतात ते. इथून बॉर्डर दिसते, हे बॉर्डर आहे, इथं फेन्सिंग लावलेलं आहे. हा वॉटरफॉल सुंदर असा. या वॉटरफॉलचं नाव आहे बोरबिल वॉटरफॉल. पाणी अजून आज एवढं उडत नाहीये कारण की पाऊस कमी झालाय. बॉर्डर आहे ना, अशी फेन्सिंग, आता नवीन फेन्सिंग बांधतात आहे. ही बॉर्डर आहे पूर्ण. इथं फेन्सिंगचं काम चालू आहे. ही ॲक्च्युली बॉर्डर आहे. वॉटरफॉल पाहून झाल्यानंतर आपण इंडियामधील क्लीनेस्ट जे विलेज आहे त्या विलेजला आलो आहोत. गावाचं नाव आहे म्यावली लॉंग. आपण इथे एक फिश थाली आणि चिकन थाली घेतली आहे. तर व्हेजवाल्यांना जे जेवण मिळतं तेच मिळतं. त्याच्यासोबत आपल्याला असं एक बाउलमध्ये चिकन मिळतं आणि फ्रायमध्ये फिश मिळते. एक कोशिंबीर बनवली आहे, दाल दिलेली आहे. चिकनचं तर टेस्ट चांगली आहे. आता फिश बघूयात खाऊन कशी आहे. एक पीस आहे या दो पीस आहे विचार त्याला. 2 पीस दिया, एक प्लेट में 2 पीस. गावात एंट्री केल्या मोठं पार्किंग आहे, त्याच्या खाली एक छोटंसं पार्किंग आहे. तर पार्किंगलाच हे एक रेस्टॉरंट आहे. जेवण छान मिळतं, पण इथे जर तुम्ही प्रिव्हियस मोठा ग्रुप असेल तर आपल्याला चपाती वगैरे आधीच ऑर्डर करून ठेवता येते. पण छोटा जर आपण जसं इंडिव्हिज्युअल येतात त्यावेळेस ते इथे व्हेज थाली, त्याच्यामध्ये दाल, राईस, 2 भाज्या, पापड असं मिळतं आणि कोशिंबीर मिळते. आणि जर चिकन घेतलं तर एक छोटासा बाउलमध्ये 2-3 पीस चिकन येतं. आणि फिश थाली घेतली तर व्हेजचं पण येतं सोबत आणि एक फ्राय पीस फिशचा येतो. तो काय एवढा वर्थी नाही वाटला. फिश एकदम म्हणजे मांस नसल्यासारखंच होतं. तर चिकनचं ग्रेव्ही छान होती. तर चिकन तुम्ही घेऊ शकता. बाकी आता विलेजला जाऊयात, बघूयात काय काय आहे. एशियामधलं सगळ्यात क्लीनेस्ट विलेज अशी या गावाची ओळख आहे. ही गावाची एंट्रन्स आहे. इकडे थोडेसे सुवेनियर आणि लोकल वस्तूंचं शॉप आहेत. बरेचसे होमस्टेज वगैरे आहेत. या पॉइंटच्या पुढे टुरिस्ट व्हेकल जात नाही, चालतच फिरावं लागतं. इथे पण येताना बघूयात काय काय मिळतं का. इकडचं थोडंसं सोविनियर घ्यायचे आहेत आपल्याला. 3 स्टेट फिरणार आहेत आपण. आसाम, मेघालयचं एखादं फ्रीज मॅग्नेट वगैरे घ्यायचंय.
लखन एंट्री पॉइंट असं दिलंय. एंट्री इकडून काहीतरी एंट्री पॉइंट आहेत, बघूयात. पण लखन पुढे गेलाय, पुढे जाऊयात. टुरिस्ट लोकच घाण करतात इथे. काही ठिकाणी चिप्सचे पॅकेट वगैरे दिसलंय. लोक तर चिप्स वगैरे खात नाहीत. टुरिस्ट लोकांना इंडियन मेंटॅलिटी जशी आहे की कुठेही घाण करतच राहतात, किती चांगली स्वच्छ जागा असते तरी. सर्टन पॉइंट नंतर कचरा वगैरे कुठेच काही दिसत नाही. रस्त्याला दोन्ही साईडला मार्किंग केलेली आहे. पॉइंटची एंट्री. व्यू पॉइंट खाली आहे वरती. ट्री हाऊस आहे.
साठी इथे स्कायवे पॉइंट आहे. 30 रुपये पर हेड चार्जेस आहेत त्याचे. वरती तुम्हाला बांगलादेशचा जो भूभाग आहे तो दिसेल आणि हे जे पूर्ण मॅवलॉंग विलेज आहे तो पूर्ण दिसेल. तर थोडंसं वरती चढायचं आहे. एका वेळेस 8 लोक जाऊ शकतात. 30 रुपये पर पर्सन ही अशी व्ह्यू पॉईंटची चार्जेस आहेत. इथे बाकी विलेजमध्ये कुठे चार्जेस वगैरे नाही घेत. पार्किंगचे आता माहीत नाही, जाताना कळेल किती घेतात. पण एकदा जो 2 पॉईंट आहेत ट्री हाऊस किंवा काय त्या ठिकाणी थोडेफार चार्जेस घेतात, कारण की यांना दुसरं इन्कम सोर्स नाही आहे काही. बघूयात ना. हे जे आपण मगाशी बघितलं होतं लांबून लोकल बांबूपासून बनवलेल्या वस्तू मिळतात इथे. मोस्टली सगळ्या दुकानामध्ये सारख्याच वस्तू आहेत. फ्रिज मैग्नेट कितने का ये? सबका अलग अलग है? अलग अलग प्राइस है. Because single and double ना. ये stone magnet और ये super magnet. मैग्नेट वाले? All are magnet. So how much for the magnet one? This one is 100. This one is 90. This one are 80. Okay. And that is a traditional one. That one. Traditional copper magnet. Okay. 100, 125, 150 असे रेट आहेत. रायनो विचारून गेलं लखन एकीकडे कुठेतरी. बघ ना. हे कितने काय रायनो? नाही, चांगला नाही एवढा. शिलांग ह्युमिड वातावरणामुळे सगळं घामेघूम झालेत सगळेजण. मॅवली लॉंग गावाच्या अलीकडूनच एक फाटा फुटतो. ते गाडी पार्क करून आपल्याला लिव्हिंग रूट ब्रिज जाता येतं. साधारण 15 मिनिटाचा ट्रेल आहे. रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं जास्त चालावं लागतं. गाड्यावरती पार्क होतात. एक पार्किंग खाली पण आहे, पण तिथे जाण्यासाठी रस्त्याचं काम चालू आहे. पूर्ण खाली जायचा जो रस्ता आहे पूर्ण छोट्याशा गावामधूनच जातो. रस्ता खाली जायचा. दमट वातावरण आहे. घनदाट जंगल आहे. रस्ते थोडेसे स्लिपरी होऊ शकतात. रातकिड्यांचा आवाज कंटिन्यूस चालू असतो. हा पुण्यातून रातकिडा आलाय. प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे स्टॉल लावून ठेवलेले आहेत. त्याच वस्तू मिळतात.
गरमीने सगळे परेशान झालेत. पायऱ्या चालू होतात. जाताना काय वाटत नाही, त्यांना थोडंसं कसरतीचं काम आहे. इकडे येण्यासाठी 40 रुपये एंट्री फीस आहे, जे इथले गाववाले कलेक्ट करतात. आणि 20 रुपये कॅमेऱ्याचे चार्जेस आहेत. मोबाईलला चार्जेस नाही आहेत. तुमच्याकडे प्रोफेशनल कॅमेरा असेल किंवा व्हिडिओ कॅमेरा असेल तर त्याला 20 रुपये फीस आहे. आणि आपण रोड ब्रिजजवळ पोहोचलो आहे. खाली इकडे छोटासा धबधबा आहे. जवळपास 100-125 पायऱ्या उतरून यावं लागतं खाली. आणि हेच ते इंडियामधले फेमस लाईव्ह रूट ब्रिज. हे पूर्ण 2 झाडाचे मुळं जॉईंट करून बनलेले आहेत. असं ओळखू येणार नाही, ते बाजूने बघितल्यावर लक्षात येईल. पूर्णपणे झाडांचे मुळं एकमेकांना कनेक्ट झालेले आहेत. त्याच्यावरती थोडीशी माती वगैरे टाकून ब्रिज बनवला आहे. रोहन जाजू. सुंदर असा नॅचरली तयार झालेला, त्याला फक्त गावातले लोक रूट्सला दिशा दाखवतात. 2-3 झाडं 4 झाडं मिळून तो ब्रिज तयार होतो. एकदम सॉलिड ब्रिज आहे. वरती त्याच्या माती दगडं ठेवलेले आहेत, हालत नाही तो. आणि खाली आता धबधबा आहे.